गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गोवंशांना कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणारे पिकअप गाडी अखेर नांदगाव येथे बजरंग दल व गौरक्षकांनी पकडण्यात यश आले। प्राणी कल्याण अधिकारी ललित माऊली गोरस यांच्या माहितीवरून MH06 BG 2409 या क्रमांकाची पिकअप गाडी पकडण्यात आली आहे। या गाडीत चालक अगोनाचा सराईत गोतोस्कर सरफराज पंखा हा 7 गोवंशांना उंबरठाणहून मालेगाव येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे घेऊन जात होता। गाडी 3 वेळा मनमाड येथे यू टर्न घेऊन नांदगावच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न झाला, परंतु अखेर नांदगाव येथे बजरंग दल व गोरक्षक बांधवांनी गाडी पकडण्यात यश मिळवले। या मोहिमेत अजंग, मालेगाव, कुंदलगाव, कानडगाव, मनमाड, चोंडी, जळगाव, साकोरा, नांदगाव, सायगाव, दहिवाळ, वेळंगाव, तरोडा येथील गोरक्षक बांधवांच्या मोलाचा सहभाग राहिलाय। त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून 7 गोवंशांना वाचवण्यात यश आले। या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाचवलेले गोवंश पालन पोषणासाठी श्री गोवर्धन गोशाळा वेळगाव येथे सुपूर्द करण्यात आले। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।